नमस्कार, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही कधी गॅसवरती इनो टाकून बघितलं आहे का? नसेल बघितलं तर यानंतर नक्की टाकणार आहात। चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता रोज आपल्याला बघा सकाळ झालं संध्याकाळ झालं पीठ हे मळावंच लागतं। पण पीठ मळताना जर तुम्ही एक छोटीशी ट्रिक फॉलो केली तर नक्कीच तुमचं काम हे खूप सोयीचं होणार आहे। कसं, आता पीठ मळताना आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालतोच नाही का? मग तुम्हाला थोडंसं मीठ जेवढं तुम्ही पीठ मळण्यासाठी घेत आहात चवीनुसार तेवढं घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून प्लेट असेल किंवा अशा पद्धतीने बाउलमध्ये तुम्ही जर पीठ मळत असाल तर त्याला आधी लावून घ्यायचं आहे आणि नंतर पीठ मळायचं आहे। आता असं केल्याने काय होईल, जेव्हा आपण पीठ मळतो तर मळताना आजूबाजूला जे आहे जास्त पीठ राहणार नाही। तुमची प्लेट असेल किंवा बाउल असेल ते अगदी स्वच्छ असं निघेल, त्याला पीठ बिलकुल चिपकणार नाही। ही ट्रिक नक्की फॉलो करून बघा आणि ही ट्रिक फॉलो केली तर नंतर तुम्हाला हे बाउल असेल किंवा प्लेट असेल ते धुवायला म्हणजे स्वच्छ करायला सुद्धा खूप सोपी जाईल। पीठ मळतानाची ही ट्रिक तुम्हाला नक्की आवडेल। चला नंतरची ट्रिक बघूया। आपल्या घरी अशा पद्धतीच्या छोट्या बॉटल्स असतात, याचा वापर आपण ट्रॅव्हलिंगसाठी खूप छान पद्धतीने करू शकतो। तो म्हणजे कसा, तर तुम्हाला काय करायचे आहे, अशी छोटी बॉटल घ्यायची आहे। मोठी नका घेऊ, अशी छोटी घ्या जी, किंवा मग तुमच्याकडे वॉटर बॉटल असेल ती वापरत नसणार त्याचाही वापर केला तरी चालेल, पण आपल्याकडे अशा पद्धतीच्या छोट्या ज्या आहेत त्या प्लास्टिकच्या बॉटल्स असतात। आता बघा, याला आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने सेम। याच्यामध्ये माझा आवाज ऐकण्यापेक्षा तुम्ही जर व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघितलं तर मी कुठे कट केला आहे ते तुम्हाला कळेल। आता तुम्हाला घ्यायचं आहे टिश्यू पेपर। ट्रॅव्हलिंगमध्ये आपण कितीही जण असलो तर सगळ्यांचे टूथब्रश तुम्हाला अशा पद्धतीने टिश्यू पेपरमध्ये किंवा ॲज इट इज तसेही ठेवले तरी चालेल। टिश्यू पेपरमध्ये आधी कसे ठेवायचे ते बघून घ्या। कोलगेट जे आहे ते सुद्धा तुम्ही यामध्ये अशा पद्धतीने जिथून आपण कापलं आहे तिथून ठेवू शकता, म्हणजे जेणेकरून आपल्याला हे एकदम हायजेनिक सुद्धा होईल आणि एकदा सगळ्यांचे ब्रशसुद्धा व्यवस्थित सापडेल। एकदम कमी जागेमध्ये भरपूर अशा जागा जी आहे म्हणजे आपलं जे सामान आहे ते मावेल आणि एकाच वेळेस जे आहे ज्यांचं ब्रशही ठेवलेलं आहे ते कुठे ठेवलं हे आपल्याला लवकर कळेल। तर ट्रॅव्हलिंगमध्ये असा ह्या बॉटलचा हॅक नक्की करून बघा। काढायचं असेल तर जिथून आपण कापलेलं आहे तिथून व्यवस्थितरित्या तुम्ही काढू शकता। चला नंतरचा हॅक बघूया। आपल्याकडे अशा पद्धतीची चहा गाळणी असे बघा, ह्या सेम पद्धतीची हवी आहे, दुसऱ्या पद्धतीची नाही। तर आता ही जुनी झालेली आहे तर मग मला असं वाटलं चला याचा हॅक करूया, आपण तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया। तर तिला मी त्याची जी काही दांडी आहे ती अशा पद्धतीने वाकून घेतली आहे, तुम्ही व्हिडिओ मागे घेऊन बघू शकता। नंतर किचनमध्ये जे आहे कुठेही खिळा असेल तर तिथे तुम्हाला हे जे आहे अशा पद्धतीने लटकून द्यायचं आहे। आता आपलं लायटर जे आहे ते इकडे तिकडे पडू नये म्हणून आपण एक लायटरला मस्त असं होल्डर तयार केलेलं आहे, त्याला थोडंसं व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे लायटरनुसार। आणि रोज लायटर तुम्ही यामध्ये ठेवलं तर लायटर यामध्ये जे आहे आपण इकडे तिकडे सुद्धा पडणार नाही। त्याचबरोबर कैच्या वगैरे काहीही तुम्ही ठेवू शकता। तर चहा गाळणीपासूनचं हे हँगर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा। चला आता नंतरची ट्रिक बघूया। आपल्याकडे अशा पद्धतीच्या पेपरच्या पिशव्या असतात ज्या कागदाच्या असतात आणि आपण काय करतो त्याच्यामधलं सामान काढून घेऊन ह्या फेकून देतो, पण आपण याचा एक ऑर्गनायझर म्हणून खूप व्यवस्थितरित्या वापर करू शकतो। घरामध्ये जर कपडे ठेवण्यासाठी कमी स्पेस असेल तर नक्कीच ह्या कापडी पिशव्यांचा वापर आपण केलाच पाहिजे। तर ही कापडी पिशवी मला जेवढ्या लेंथची हवी आहे मी तेवढी कापून घेतली आहे। तुम्ही लेंथ कमी जास्त ही ठेवू शकता, लेंथ म्हणजे उंचीची मी गोष्ट करते आहे। नंतर रोज वापरात असणारे रुमाल किंवा सॉक्स यासाठी तुम्ही याचा स्टोरेज म्हणून वापर करू शकता, किंवा टी शर्टची व्यवस्थित घडी करून त्याही तुम्ही यामध्ये ठेवू शकता, किंवा वेगवेगळे ॲसेसरीज ठेवण्यासाठी सुद्धा ठेवू शकता। रोजचं तेल पावडर ठेवण्यासाठी सुद्धा याचा वापर नक्कीच केला जाऊ शकतो। चला आता आपल्याला साफ करायचे आहे ते म्हणजे गॅसचे बर्नर। आता गॅसचे बर्नर हे पिवळेच निघावेत असं खरंच काहीच नसतं, फक्त याचे जे काही छिद्र असतात ते पूर्ण जर ओपन असले पाहिजे। जर पूर्ण ओपन नसेल तर ऑब्वियस आहे आपला गॅस जो आहे
तो वाया जातो। त्यामुळे हे होल जे आहे ते ओपन कशा पद्धतीने करायचे, चला त्याची खूप सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगते। तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 बर्नर असेल तुमचे, 3 असेल, ते पूर्ण घ्यायचे आहेत, पण ते अशा भांड्यात घ्यायचे आहेत की जेणेकरून आपण यामध्ये जेही नंतर काही इन्ग्रेडियंट घालणार आहोत किंवा यामध्ये जर आपण पाणी घालतोय तर ते पाण्यामध्ये हे पूर्ण डुबले पाहिजे। त्यामुळे मी अशा पद्धतीने बाउलचा वापर केलेला आहे। यामध्ये मी घातलेला आहे गरम पाणी। आता तुम्ही हे जे आहे रात्री करून हे ठेवू शकता, म्हणजे हा जो हॅक आहे जेणेकरून तुम्हाला अगदी हात लावायची सुद्धा गरज नाही, याचे जे काही छिद्र आहे ते अगदी ओपन होतील। नंतर टाकायचा आहे आपल्याला निरमा, जोही निरमा तुम्ही वापरत आहात तो टाकायचा आहे, फक्त तो पसरवून आपल्याला यामध्ये घालायचा आहे। तुम्ही एकदम उकळत्या पाण्याऐवजी थोडंसं कोमटसर पाण्याचा वापर केला तरीही काही हरकत नाही आहे। त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे इनो। आता बघा, तुम्हाला इकडे इनोचाच वापर करायचा आहे, तुम्हाला पूर्ण होल ओपन करायचे, त्याचबरोबर तुमचं बर्नरसुद्धा बऱ्यापैकी साफ करायचं असेल तर इनो खूप कारबाज आहे, त्यामुळे आपण इकडे इनो वापरतोय। आता इनो टाकण्याची सुद्धा एक स्टेप आहे। बघा मी इनो कशा पद्धतीने घालते आहे, तर तुम्हाला थोडं इनो यामध्ये घालायचं आहे। तुम्ही इनो यामध्ये घातल्यानंतर याचे बघा असे बुडबुडे व्हायला लागतील, ते बुडबुडे तुम्हाला सेटल डाऊन होऊ द्यायचे आहेत आणि मग पुन्हा इनो घालायचं आहे। असे लेअरिंगवर लेअरिंग करून तुम्हाला काय करायचं आहे, एक पूर्ण इनोचं सॅचे घालायचं। आता मी काय केलं, अर्ध इनो जे आहे ते वरच्या बाजूने टाकलं, ते पूर्ण बुडबुडे शांत होऊ दिले आणि नंतर ते उलटे करून पुन्हा अर्ध इनो यामध्ये घातलं। आता जेव्हा तुम्ही हे यामध्ये घालणार आहात तर हे रात्रभरासाठी असंच राहू द्या आणि सकाळी फक्त तुम्हाला काहीच करायचं नाही आहे, धुवून घ्यायचे आहेत। याचे होल पूर्ण ओपन झालेले असतील। आता तुमच्याकडे जर जास्त टाईम नसेल तर मग तुम्ही किती वेळ ठेवू शकता ते मी तुम्हाला सांगते। आता तुम्ही यामध्ये इनो घातल्यानंतर कमीत कमी तुम्ही हे अर्धा तास ठेवा किंवा जास्तीत जास्त तुम्हाला जेवढा वेळ असेल, 3 घंटे, 4 घंटे, 2 घंटे, 1 घंटा तेवढं ठेवू शकता। पण बेटर रिझल्टसाठी तुम्हाला रात्रभर ठेवलं तर खूप छान रिझल्ट मिळतील। आता बघा, आपण यामध्ये वॉशिंग पावडर आणि इनो घातले। आता यामध्ये घातल्यानंतर तुम्ही बघू शकता फक्त 15 मिनिटांनी याचा कलरसुद्धा निघायला लागला आहे। आता जसं मी तुम्हाला सांगितलं की याचे होल ओपन झाले पाहिजे, त्यामुळे होल तर ओपन होतीलच, पण जर तुम्हाला हे अजून स्वच्छ पिवळसर दिसायचं असेल तर मग तुम्ही काय करू शकता, घासणी किंवा जुन्या टूथब्रशचा वापर करून हे क्लीन करू शकता। पण जर तुम्ही रात्रभरासाठी ठेवलं तर अगदीच तुम्हाला टूथब्रशचा वापर घ्यायचा सुद्धा गरज नाही आहे, अगदी तुम्हाला स्वच्छ पाण्याने हे धुवून काढायचं आहे आणि अगदी क्लिअर असं होतं। तर नक्की या पद्धतीने तुम्ही करू शकता। आता बघा, इकडे फक्त आणि अर्धा तास ते 1 घंटा झालेला आहे। आता मी हे काढून घेते आणि डायरेक्टली स्वच्छ पाण्याने धुवून घेते। बघा, मी तुम्हाला सांगितलंही नाही की हे घासा की नाही, घासायची सुद्धा अगदीच असं गरज नाही, पण तुम्हाला अजून बेटर रिझल्ट घ्यायचे असतील तर तुम्ही टूथब्रश हलक्या हाताने त्यावरती फिरू शकता। तर असेच नवनवीन ट्रिक्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हेही कमेंटमध्ये मला सांगू शकता। आता मी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे। धुवून घेतल्यानंतर हे लगेच पुसून घ्यायचं आहे आणि पूर्ण कोरडं होऊ द्यायचं आहे आणि मग गॅस सुरू करून याचा तुम्ही वापर करू शकता। जर तुम्ही हे ओलं असतानाच गॅसवरती ठेवलं, गॅस चालू केला तर गॅस खूप वाया जाईल, कारण कुठे ना कुठे याच्या होलमध्ये जे आहे म्हणजे याच्या छिद्रामध्ये पाणी गेलेलं असतं आणि त्या कारणाने हे जे आहे लवकर त्याचे जे काही होल आहे ते लवकर ओपन होत नाही आणि मग याने जे आहे आपला गॅस वाया जातो। तर नक्की या पद्धतीने तुम्ही क्लीन करून बघा। आता मी तुम्हाला दाखवते हे किती स्वच्छ निघाले आहेत। तर तुम्हाला या सर्व ट्रिकमधलं सगळ्यात फेवरेट ट्रिक कोणती होती ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन ट्रिक्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायचं बिलकुल विसरू नका। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार।